हम खास पंचाग प्राग करतो राहुल तथा गताला मानोरूपी हितानो मनसात आणले तू सर्वांना महामानवाच्या 133व्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या कार्यक्रमास सुरुवात करण्याआधी भीमाच्या लेकरांना जय भीम आहे माझा लढवय्या सैनिकांना जय भीम आहे माझा हे भीमाच्या लेकरांना जय भीम आहे माझा लढवय्या सैनिकांना जय भीम आहे माझा जे आहेत भीमाच्या विचाराशी भारी प्रणय अशा जय भीम वाल्यांना जय भीम आहे माझा अशा जय भीम वाल्यांना जय भीम आहे माझा जय भीम जय भीम म्हणला इसको तो बनाओ सुरुवात करत आहे सर्वप्रथम मला ज्यांनी इथं बोलवलं गायनाची संधी मिळून दिली पहिल्यांदाच मला वाटतं की इथे आले त्या सर्व आयोजकांच्या टीमचे मी मनापासून आभार मानते आणि माझ्या गायनास सुरुवात करते बांधवांनो 1 तारखेपासून आमचे प्रोग्राम चालू आहे काल प्रोग्राम धुळेला होता सकाळी जालना आणि तो प्रवास करून आम्ही जसे आहे तसे स्टेजवर बसलो काही आवाजामध्ये बोलण्यामध्ये थकवा जाणवत आहे त्याकडे लक्ष न देता एक लेकरू मध्ये बहीण माणूस मला सांभाळून घ्या एवढीच अपेक्षा आहे सुरुवात करते बघा 2500 वर्षापूर्वी जातीवादाच्या मस्तकावर परिवर्तनाचा घाव घालून बहुजन हित आहे बहुजन सुख आहे हा मनमंत्र बहुजन समाजाला देणारे व संपूर्ण विश्वाला शांतीचा महामार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या दोह्यांच्या माध्यमातून तमाम मानव जातीला समतेची आणि सदाचाराची शिकवण दिली ते संत कबीर या भारत देशामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य उद्धाराचा ज्यांनी पाया रचला स्त्री शिक्षणाचा कट्टर पुरस्कार केला ते क्रांतीबा ज्योतिबा फुले मेंदूतील घाण झाडून काढली ते चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगे महाराज या बाबासाहेबांच्या 4 महान अशा गुरूंना प्रथमतः वंदन करते तसेच अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात हातात संगीत तलवार उपसून खऱ्या अर्थानं रयतेचं म्हणजे बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या शोषित पीडित रंजला गाजला हा दीनदलित समाज हा मागासलेला समाज या जातीयतेच्या दलदलीतून वर यावा त्यासाठी 1902 ला 50% आरक्षण देऊन सक्षम करण्याचं काम केलं ते आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे तसेच दलित उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या क्रांतिकारी विचाराला प्रथम अभिवादन करते तसेच माता यशोधरा माता सावित्री भीमाई जिजाई रमाई या सर्व महामातेच्या चरणी सुद्धा वंदन करते आणि वंदन गीतात सुरुवात करते बांधवांनो आपण आजपर्यंत वंदन गीतामध्ये वंदन नमन अभिवादन
चंदन काय 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 शब्द ऐकले, पण आपला विषयच वेगळा आहे. आज काहीतरी आगळा वेगळा विषय तुमच्या समोर सादर करणार आहे, कारण काळाची गरज आहे. वंदन बाद झालं आता. वंदन करून चंदन लावणं बाद झालं. शाब्दिक वंदन नकोय बाबासाहेबांना, कृतीतून वंदन हवंय. दिखाव्याचं वंदन बाबासाहेबांना नकोय. जास्त बोलणार नाही, तुम्ही सगळे शून्य आहात, अभ्यासू आहात. त्यामुळे मला वाटत नाही हिंगण घाट मध्ये येऊन जास्त शांतपणा शिकवा. तरी पण मला जे जे वाटतंय, मला जे माहिती आहे. दादा मी पुण्याहून आले, मला बोलू दे. तुमचा साऊंड खूप छान आहे, हलवू नको. बर, वंदन कसं असावं, माझी भाषा जर समजत नसेल तर आता काय करू शकते, हेच मागं बोलणं आहे. समजून घ्या. करा जारे जा. क्या बात है, वाह.
आम्ही कृतीतून वंदन करायचं बाबासाहेबांना. कारण शुक्रिया बाय. कारण साहिले ते गुलाबी खडकहो नीळ बंधन किती वर्ष. मग झिजले भीम नावाचे ते चंदन किती वर्ष. किती वर्ष. साहिले ते गुलाबीचे बंधन किती वर्ष. मग झिजले भीम नावाचे ते चंदन किती वर्ष. रे करायचे तर असेल तर कृतीतून कर दिलेशा. नुसतेच भीमाला शाब्दिक बंधन हे किती वर्ष. बाबासाहेबांच्या नावाचा विजय असतो. बाबासाहेबांच्या नावाचा विजय असतो. 14 एप्रिल गेली झालं आपलं आपल्या कामाला मोकळं. भीमा तुझ्या जन्मदिनी खूप नाचतो आम्ही. 14 एप्रिलच्या रॅलीमध्ये फक्त नाचतो आम्ही. बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचतो पण बाबासाहेब कधी डोक्यात घेत नाही. हॅलो भीमा तुझ्या जन्मदिनी खूप नाचतो आम्ही. 22 प्रतिज्ञा ही तुझ्या रोज वाचतो आम्ही. अरे खंत ही आहे म्हणून शकलो प्रवाह तुझ्या स्वप्नातला. आणि गटार म्हणून आजही गल्लीत साचतो आम्ही. गल्लीत साचतो लोक नुसतात जय घोष काही थोड़ा डरकार क्रांति करा. थोड़ा डरकार क्रांति करा. थोड़ा डरकार क्रांति करा. स्वार्थासाठी नका करू. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं बोलले भीम नकारे झुकू नका आपल्या मताला. एक माईक असेल तर द्या ना पुरस्कार. हा माईक चालू आहे का. द्या बाबासाहेबांनी आम्हाला रक्ताचं पाणी करून मतदानाचा अधिकार दिला. परंतु आजही आपला समाज दारूच्या बोटीसाठी आणि मटणाच्या घोटासाठी मतदान विकताना दिसत आहे. इथले सगळे चांगले आमच्या पुण्याचे असं करतात. इकडचे सगळे चांगले आपल्या मताला
लाचार झाला नसता, सौदा जर मताचा आम्ही हा केला नसता, आणि नेता जर लाचार खुर्चीसाठी झाला नसता, एकी जर का असती या भीमनेत्रात निलेशा, तर भूत मागे आमचा न्यायाच्या प्रतीक्षेत कधीच मेला नसता. बोलले नका रे झुकू, नका आपल्या मताला, बोलले भीम नका रे झुकू, नका आपल्या मताला अपमानाचे जगले नको, अपमानाचे जगले नको. अरे स्वाभिमानाने आम्ही शेवट सादर करत आहे. कुठे गेले साहेब, कुठे गेले? जिथं कुठं असतील त्यांना मानाचा दे घे. बाबासाहेबांनी नकली पैसे कमवून फेकले. माणसं नकली आहेत का काय? कोणी देव मग नकली पैसे कमाला. समाज समजतो की आमचं आम्ही जे सांगितलंय तेच खरं, बरोबर की नाही? आम्ही जे सांगतो तेच खरं. काही काही समाज जो सुशिक्षित आहे त्यांना सगळं माहीत आहे, परंतु ज्या समाजाला काही माहीत नाही, अडाणी आहे, तो समाज जे आम्ही सांगतो तेच खरं मानून घरी जातो. म्हणून कलाकारांना बाबासाहेबांनी खूप मोठी जिम्मेदारी दिलेली आहे. म्हणून त्या जिम्मेदारीने कलाकारांनी प्रबोधन करावं, कवींनी त्या जिम्मेदारीने लिहावं. म्हणून सांगायचं काय, माझे मोठे बंधू दादा जयभीम करा, निलेश दादा पवार लिहितात, त्यांचं हे वचन गीत आहे. काय लिहितात बघा, शेवट दिसू दे तुझी तळमळी, काय ना तुझी तळमळ, दिसू दे रेकॉर्डिंगचे गाणे म्हणते, तुम्हाला नाचवून जाते, एन्जॉय करता तुम्ही, तुम्हाला वाटतं ह्यांचंच खरं, आणि आम्ही इकडं हाताने बाहेर मी गोष्ट ओरडतो. तरी बी आमच्या रात्री तेच झालं, सकाळी तेच झालं. कारण आम्हाला वाटतं की माझ्या समाजाला काहीतरी चांगलं काहीतरी देऊन जावं. आम्ही रेकॉर्डिंग कधी गात नाही,